वेलकम बॅक. नमस्कार सगळ्यांना. समोर समोर तुम्ही बघून घ्या, पलीकडच्या बाजूला आहे रायगड जिल्हा आणि या बाजूला आहे रत्नागिरी जिल्हा आणि या दोन्ही जिल्ह्यांना सांधणारामध्ये हा ब्रिज तयार होतोय. अर्थात हा जो ब्रिज आहे हा ब्रिज अतिशय लक्षणीय असणार आहे. येत्या काळामध्ये जर का हा ब्रिज झाला तर दळणवळण पूर्णपणे सोपं होऊन जाईल. आणि या बरोबर पलीकडच्या बाजूला आहे हरिहरेश्वर आणि या बाजूला 2च मिनिटावरती नाना फडणवीस यांचं गाव वेळास गाव आहे. आणि माझ्यासोबत प्राजक्ता देखील आहे. आज आम्ही भर दुपारी 3 वाजता हा कंटेंट शूट करत आहोत आपल्या सगळ्यांसाठी, याची अपडेट दाखवण्यासाठी. कारण आपण बरेच लोक हरिहरेश्वरला येतात आणि मग हरिहरेश्वरवरून आपल्याला वेसवीवरून जेटीतून यायला लागतं आणि आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला 200-300 रुपये द्यावे लागतात एका जर्नीसाठी. तर हा ब्रिज लवकरात लवकर जर का पूर्ण झाला तर मात्र आपल्याला खूप आपली सोय होणार आहे. तुम्ही बघू शकता मोठमोठे पिलर्स आहेत. काम जरा पुढे जाऊन बघूया आपण. हा, काम जोरात चालू आहे आणि लवकरात लवकर हा ब्रिज पूर्ण देखील होईल. कारण बरेचसे पिलर्स मध्ये ऑलरेडी प्लेस झालेले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि काम देखील इथे सुरू आहे. चला थोडंसं पुढे जाऊया आणि बघूया. नमस्कार मंडळी. आज आपल्या समोर आहे, समोर पलीकडच्या बाजूला दिसतोय तो रायगड जिल्हा आणि या बाजूला आम्ही उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि या दोन्ही जिल्ह्यांना सांधणारा पूल म्हणजे हरिहरेश्वर पासून ते वेळासपर्यंत, श्रीवर्धन बागमांडलापासून ते वेळास असा हा सांधणारा पूल आहे. त्याच्यामुळे दळणवळण खूप सोपं होणार आहे. लवकरात लवकर याचं काम पूर्ण होईल आणि हा लोकार्पण होईल अशी एक अपेक्षा आहे. बघूया कसं काय होतंय. आणि भर दुपारचे 3 वाजले, अक्षरशः रणरणीत ऊन आहे आणि रणरणत्या उन्हामध्ये प्राजक्ता आणि मी दोघेही तुमच्यासाठी शूट करत आहोत. असे महत्त्वाचे कंटेंट्स असतात, कुठे काय अपडेट चालू असेल तर आपल्याला जरा जास्तच मजा येत असते. हा बघा, हा पिलर किती मोठा आहे आणि या बाजूला मोठं पिलर आतमध्ये समुद्रामध्ये टाकण्याचं काम सुरू आहे आणि खूप सारी मंडळी इथे काम करतात, कामगार काम करत आहेत. आणि एक खूप मोठी आणि ग्रेट अशी टेक्नॉलॉजी असते ज्या ठिकाणी तुम्ही असं एखादं ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा बघतो त्यावेळेला. बापरे, काय बोलशील प्राजक्ता, कसं वाटतंय तुला हे सगळं? छान आणि भीती पण वाटते ना. हा इतका अजस्र पिलर वरती उभा आहे आणि तुला माहितीये का, हा जो पिलर आहे ना, हा पिलर खाली जातो, समुद्राच्या आतमध्ये जाऊन बोर करतो आणि तिथे मग सिमेंट टाकून मग ते सगळं वर उचललं. इतकं मोठं आहे, ग्रेट इंजिनिअरिंग याच्यामध्ये असतं. थोडंसं पुढे जाऊया. हे बघा, कसं असतं बघा. या बाजूला हे जे ब्रिज आहेत, हे ब्रिज अगोदर पडून झालेले आहेत आणि या जुन्या कंपनीने काम सोडून गेलं आणि नवीन कंपनी या ठिकाणी काम करते. असं तसंच राहणार आहे. ते सगळं बाजूला ठेवून आता पूर्ण नवीन काम. लाखो रुपयांचा खर्च केलेला असतो आणि सगळ्या गोष्टी फुकट जातात आणि पुन्हा एकदा नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. कंपनी आपल्याला काय म्हणा, आपल्याला काय फरक पडत नाही. हरकत नाही. तुम्हाला छोटीशी अपडेट दिली युट्यूबच्या माध्यमातून. कसं वाटलं, काय वाटलं ते पण कळवा. व्हिडिओ एंड करतो कारण दुपार झालेली आहे आणि कोकम इकडे पिकलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ एंड करतो. बघू शकता रस्ता किती मळवट भरलेला आहे. रस्त्यावरती खूप सारी धूळ आहे, तरी पण आपण आपल्या सगळ्यांसाठी शूट करत असतो. पण आपण मात्र सबस्क्राईब करण्यासाठी विसरून जाता. डोळ्यावरती ऊन घेतलेला आहे, आम्ही मेहनत घेत असतो. तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. लाईक पण करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. धन्यवाद.